नमस्कार. ऑनलाईन लोकगीतवादी काव्यवाचन स्पर्धेत आपलं सहर्ष स्वागत. मी धुळगंड विशाल गीताराम, रमेश फिरोदया कॉलेज साकूर. आपल्या आजच्या कवितेचं शीर्षक आजी. निर्मल्याच्या जवळ असूनही कमाल असते ताजी, अस्थिर राहती सुस्थिर माया म्हणजे खंबीर आजी. आई ऊन घाली पाठीशी चुका करूनही माफ, माया संगे आता उकळती चष्म्यावरची वाफ. एका पिढीला मध्ये ठेवून जिची उडी आवेगी, तरलपणाने तिला समजते सगळ्या बसल्या जागी. एका पिढीला मध्ये ठेवून जिची उडी आवेगी, तरलपणाने तिला समजते सगळे बसल्या जागी. आता केवळ शतकासाठी नागण्य उरले कमी, शतकापूर्वी तिला समजते सगळे बसल्या जागी. रसाळ होता कलम आंबा, ठिपकत असे आजी, पूर्ण फुलाने भरली फांदी तशी झुकते आजी. आजी असते निरंजनातील थरथरती फुलावर, भविष्य आणि भूतामधली वर्तमानातील राजावर. जरी उसावाला तरी असतो आजी भक्कम पीळ, जरी उसावाला तरी असतो आजी भक्कम पीळ, आणि घरच्या गालावरचा सौंदर्याचा तीळ. घरात कायम आजी म्हणून दार घराचे खुले, घरात कायम आजी म्हणून दार घराचे खुले, तिन्ही सांजेला अध्यात्माचे फूल भक्तीवर फुले. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम काव्यवाचन स्पर्धेच्या आयोजकांना मला ही संधी प्राप्त करून दिल्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. मी कुमारी प्रियांका वसंत जगताप, विल्सन कॉलेजला FYBA ची विद्यार्थिनी असून तुमच्यापुढे एक स्वलिखित कविता सादर करणार आहे. आणि माझ्या या कवितेचं नाव आहे जीवन कधी अडत नसतं. कधी कोणी येतं, येऊन पुन्हा जातं, जाणाऱ्यां वाचून जीवन कधी अडत नसतं, आणि जाणाऱ्यांचं जाणं कधी कुठे नडत नसतं. येणाऱ्यांचं स्वागत करा, जाणाऱ्यांना रामराम, येणाऱ्यांचं स्वागत करा, जाणाऱ्यांना रामराम. आणि उगीच कोणी सोडून गेलं असं म्हणून करू नका त्याला बदनाम, आणि उगीच कोणी सोडून गेलं असं म्हणून करू नका त्याला बदनाम. माणसाचं काय हो, अहो माणसाचं काय हो, ज्याच्या खिशातनी अस्तित्वात अर्थ आहे, माणसाचा गोडवा त्याच्यासाठीच समर्थ आहे. बाकी सर्वांचं येणं जाणं त्याच्यासाठी व्यर्थ आहे, बाकी सर्वांचं येणं जाणं त्याच्यासाठी व्यर्थ आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचं जीवन नावाचं घर असतं. घराला दार व दाराला कडी असते, पण कडी सुद्धा तीच वाजते जिचं घर आपणास आपल्या अपेक्षापूर्तीचं भांडार भासते. पण कडी सुद्धा तीच वाजते जिचं घर आपणास आपल्या अपेक्षापूर्तीचं भांडार भासते. पण दाराबाहेर असतात देखावे, खरे रूप असते आत. दाराबाहेर असतात देखावे, खरे रूप असते आत. त्या रूपाचे स्वरूप जर का भासले कुरूप, तर ते घर सोडून आपणही करतोच की पक्षपात. त्या रूपाचे स्वरूप जर का भासले कुरूप, तर ते घर सोडून आपणही करतोच की पक्षपात. बघा बघा, दुनिया आपल्यासारखी आहे, आपण दुनियेसारखे. दुनिया आपल्यासारखी आहे, आपण दुनियेसारखे. दुनियादारीच्या या खेळात सगळेच असतात परके, दुनियादारीच्या या खेळात सगळेच असतात परके. आपल्या सर्वांच्या जीवनात कोणाचंच येणं जाणं नसतं निश्चित. आपल्या सर्वांच्या जीवनात कोणाचं येणं जाणं नसतं निश्चित. म्हणून मग काय दाराला कुलूप लावून करायचं का प्रायश्चित? म्हणून मग काय दाराला कुलूप लावून करायचं का प्रायश्चित? पण प्रायश्चित करून स्वतःला शिक्षा का द्यावी? पण प्रायश्चित करून स्वतःला शिक्षा का द्यावी, आणि आपणच आपल्या अनुभवांची वाढ का खुंटवावी? कारण किती जन्मतात मरण पावतात असं म्हणतात तारे, किती जन्मतात मरण पावतात असं म्हणतात तारे. पण म्हणून वरून खाली आकाश कोसळते का सारे? पण म्हणून वरून खाली आकाश कोसळते का सारे? आपली स्मरणशक्ती विशाल आहे, नाही तो सुगरणीचा खोपा.
आपली स्मरणशक्ती विशाल आहे, नाही तर सुगरणीचा खोपा. म्हणून इतरांशी जोडलेल्या वाईट आठवणीतून शिका आणि चांगल्या आठवणी जपा. म्हणून इतरांशी जोडलेल्या वाईट आठवणीतून शिका आणि चांगल्या आठवणी जपा. आणि लक्षात ठेवा, झाडाच्याही फांद्या छाटल्यावर नव्या पुन्हा उगतात. झाडाच्याही फांद्या छाटल्यावर नव्या पुन्हा उगतात. उद्ध्वस्त झालेल्या भुईवरही माणसं पुन्हा वसतात. उद्ध्वस्त झालेल्या भुईवरही माणसं पुन्हा वसतात. कधी कोणी येतं, येऊन पुन्हा जातं. जाणाऱ्यांवाचून जीवन कधी अडत नसतं आणि जाणाऱ्यांचं जाणं कधी कुठे नडत नसतं आणि जाणाऱ्यांचं जाणं कधी कुठे नडत नसतं. धन्यवाद. पण प्रायश्चित करून स्वतःला शिक्षा का द्यावी? प्रायश्चित करून स्वतःला शिक्षा का द्यावी आणि आपणच आपल्या अनुभवांची वाढ का खुंटवावी? कारण किती जन्मतात मरण पावतात असं म्हणतात तारे. किती जन्मतात मरण पावतात असं म्हणतात तारे. पण म्हणून वरून खाली आकाश कोसळते का सारे? पण म्हणून वरून खाली आकाश कोसळते का सारे? आपली स्मरणशक्ती विशाल आहे, नाही तो सुगरणीचा खोपा. आपली स्मरणशक्ती विशाल आहे, नाही तो सुगरणीचा खोपा. म्हणून इतरांशी जोडलेल्या वाईट आठवणीतून शिका आणि चांगल्या आठवणी जपा. म्हणून इतरांशी जोडलेल्या वाईट आठवणीतून शिका आणि चांगल्या आठवणी जपा. आणि लक्षात ठेवा, झाडाच्याही फांद्या छाटल्यावर नव्या पुन्हा उगतात. झाडाच्याही फांद्या छाटल्यावर नव्या पुन्हा उगतात. उद्ध्वस्त झालेल्या भुईवरही माणसं पुन्हा वसतात. उद्ध्वस्त झालेल्या भुईवरही माणसं पुन्हा वसतात. कधी कोणी येतं, येऊन पुन्हा जातं. जाणाऱ्यांवाचून जीवन कधी अडत नसतं आणि जाणाऱ्यांचं जाणं कधी कुठे नडत नसतं आणि जाणाऱ्यांचं जाणं कधी कुठे नडत नसतं. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव ऋतुजा शरद जाधव. मी देवघाई शासकीय वरिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी येथे शिकत आहे. माझ्या स्वरचित कवितेचे नाव आहे घटनेचे शिल्पकार. दारिद्र्याच्या विळख्यात होता प्रत्येक जीव, तो विळखा त्यांना तोडूसा वाटला. दारिद्र्याच्या विळख्यात होता प्रत्येक जीव, तो विळखा त्यांना तोडूसा वाटला. नव्हता कुणालाही जगण्याचा हक्क, तो हक्क त्यांना देऊसा वाटला. जगणं देखील जनावराहून बेहत्तर होतं. जगणं देखील जनावराहून बेहत्तर होतं. अमीरांना देऊ लागत होता कर. जनावराशी तुलना होणाऱ्या त्या माणसाला जगवायचं होतं. जनावराशी तुलना होणाऱ्या त्या माणसाला जगवायचं होतं. म्हणून जन्मास आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ना केला कधी स्वार्थी विचार, ना केला कधी गर्व. ना केला कधी स्वार्थी विचार, ना केला कधी गर्व. स्वतःचं जीवन त्यांनी केलं दान. प्रत्येक भारतीयाला हक्क मिळावा म्हणून लिहिले त्यांनी संविधान. पहिला दिला न्यायाचा हक्क, दुसरे दिले स्वातंत्र्य. पहिला दिला न्यायाचा हक्क, दुसरे दिले स्वातंत्र्य. हटवून टाकले समाजातील पारतंत्र्य. भेटू लागला प्रत्येकाला स्वतःचा असा दर्जा. भेटू लागला प्रत्येकाला स्वतःचा असा दर्जा. वाढू लागली होती स्वायत्तता. हाच तो तिसरा हक्क, ज्याचं नाव होतं समानता. असो कुठलाही धर्म, असो कुठलीही जात. असो कुठलाही धर्म, असो कुठलीही जात. वाढू लागली होती राष्ट्राची एकता. असो कुठलाही धर्म, असो कुठलीही जात. वाढू लागली होती राष्ट्राची एकता. देव केला होता चौथा हक्क, ज्याचं नाव होतं बंधुता. त्या विद्वानाने केला स्वतःच्या जीवनाचा करार. त्या विद्वानाने केला स्वतःच्या जीवनाचा करार. भारतीयांसाठी केला संकल्पपूर्वक निर्धार. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान प्रत्येकाने अंगीकृत केले. स्वप्रत अधिनियमित करून ते स्वप्रत अर्पण देखील केले. त्या थोर मानवाने अर्पण केलं स्वतःचं जीवन. त्या थोर मानवाने अर्पण केलं स्वतःचं जीवन. नाही केला कुठला विचार. प्रत्येक माणूस आता अभिमानाने बोलतो. प्रत्येक माणूस आता अभिमानाने बोलतो. हेच ते घटनेचे शिल्पकार. हेच ते घटनेचे शिल्पकार. मी अशिती विलास जोईल साठे महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
आणि मी तृतीय वर्ष कला शाखेत शिकत आहे. आणि आज मी तुम्हा सर्वांसमोर माझी एक छोटीशी कविता मी वाचून दाखवणार आहे काव्यवाचन स्पर्धेसाठी, आपल्या आंतरमहाविद्यालयीन काव्यवाचन स्पर्धेसाठी. तर मी माझी कविता तुम्हा सर्वांसमोर वाचून दाखवते आणि तिचं शीर्षक आहे नाते जन्मांतरीचे. तर मी सुरुवात करते. फुलाला सुगंध मातीचा, बरं का, फुलाला सुगंध मातीचा, रंगला रंग प्रीतीचा. प्रीत तुझी माझी सांगून जाते नाते जन्मांतरीचे. फुलाला सुगंध मातीचा, रंगला रंग प्रीतीचा. प्रीत तुझी माझी सांगून जाते नाते जन्मांतरीचे. चंद्राला साक्षी ठेवून आकाशा गवसणी घालू. चंद्राला साक्षी ठेवून आकाशा गवसणी घालून. प्रीतीचा बहर फुलविते नाते जन्मांतरीचे कथन करीते. चंद्राला साक्षी ठेवून आकाशा गवसणी घालून. प्रीतीचा बहर फुलविते नाते जन्मांतरीचे कथन करीते. प्रसन्न झाली धरणी माता पर्जन्याच्या छायेत. प्रसन्न झाली धरणी माता पर्जन्याच्या छायेत. तसेच मी तुझ्या सवे नाती जन्मांतरीचे जुळविते. तसेच मी तुझ्या सवे नाते जन्मांतरीचे जुळविते. तू नूर आकाशाचा मी समुद्र तरंग. तू नूर आकाशाचा मी समुद्र तरंग. माहीत नाही कधी स्थापेल नाते जन्मांतरीचे. तू नूर आकाशाचा मी समुद्र तरंग. माहीत नाही कधी स्थापेल नाते जन्मांतरीचे. फुललेला गुलाब कोवळा हाती तू माझ्या दिलास. फुललेला गुलाब कोवळा हाती तू माझ्या दिलास. त्याच क्षणी वाटले नाते जन्मांतरीचे मिळाले करीते. प्रसन्न झाली धरणी माता पर्जन्याच्या छायेत. प्रसन्न झाली धरणी माता पर्जन्याच्या छायेत. तसेच मी तुझ्या सवे नाती जन्मांतरीचे जुळविते. तसेच मी तुझ्या सवे नाते जन्मांतरीचे जुळविते. तू नूर आकाशाचा मी समुद्र तरंग. तू नूर आकाशाचा मी समुद्र तरंग. माहीत नाही कधी स्थापेल नाते जन्मांतरीचे. तू नूर आकाशाचा मी समुद्र तरंग. माहीत नाही कधी स्थापेल नाते जन्मांतरीचे. फुललेला गुलाब कोवळा हाती तू माझ्या दिलास. फुललेला गुलाब कोवळा हाती तू माझ्या दिलास. त्याच क्षणी वाटले नाते जन्मांतरीचे मिळाले. फुललेला गुलाब कोवळा हाती तू माझ्या दिला. त्याच क्षणी वाटले नाते जन्मांतरीचे मिळाले. तू आकाशाची निळाई. तू आकाशाची निळाई. मी धरणीची हिरवाई. तू आकाशाची निळाई. मी धरणीची हिरवाई. बहरू दिगंतात नवलाई प्रीतीची. हेच आपुले नाती जन्मांतरीचे. तू आकाशाची निळाई. मी धरणीची हिरवाई. बहरू दिगंतात नवलाई प्रीतीची. हेच असे आपुले नाते जन्मांतरीचे. नाते जन्मांतरीचे.
धन्यवाद. ही होती माझी छोटीशी स्वरचित कविता जी तुम्हा सर्वांसमोर मी आता सादर केली. आणि मला तुम्हा सर्वांचे खूप आभार मानायचे आहेत, कारण की ही संधी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल तुम्हा सर्व टीमचे मनापासून आभार. थँक्यू. बाय. नमस्कार, मी कुमारी कासारे रवींद्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्युनियर कॉलेज महाड येथील विद्यार्थिनी आहे. आज मी आपल्यासमोर माझी स्वरचित कविता सादर करत आहे. माझ्या स्वरचित कवितेचे नाव आहे महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, अभिमान माझा, स्वाभिमान माझा, अभिमान माझा, स्वाभिमान माझा, मराठी आमुची भाषा, मस्तकी देश प्रेमाची रेषा, मराठी आमुची भाषा, मस्तकी देश प्रेमाची रेषा, सह्याद्रीच्या डोंगर रांगात तलवारीची धार आमुच्या अंगात, सह्याद्रीची डोंगर रांगात तलवारीची धार आमुच्या अंगा, पराक्रमाची ही भूमी शूरवीरांची नाही कमी, पराक्रमाची ही भूमी शूरवीरांची नाही कमी, शोभाचा इतिहास सांगतो वारा, चमकतो संभाजी सारखा सूर्यतारा, शोभाचा इतिहास सांगतो वारा, चमकतो संभाजी सारखा सूर्यतारा, ऐकतो तुकारामाची गाथा, टेकतो पंढरीला माता, ऐकतो तुकारामाची गाथा, टेकतो पंढरीला माता, जाती धर्म जरी अनेक तरी राहतो आम्ही एक, जाती धर्म जरी अनेक राहतो आम्ही एक, म्हणूनच आम्ही सर्व म्हणतो महाराष्ट्र माझा, म्हणूनच आम्ही सर्व म्हणतो महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. धन्यवाद. नमस्कार. सर्व मान्यवरांना सविनय अभिवादन. माझ्या कवितेचे शीर्षक भारत आमच्या हृदयात. एका परदेशी मित्राने प्रश्न मला विचारला. एका परदेशी मित्राने प्रश्न मला विचारला. व्हॉट इज इंडिया? असे तो उद्गारला. प्रश्न होता सहज, प्रश्न होता सहज पण गूढ भारी, प्रश्न होता सहज पण गूढ भारी, भव्यता ही देशाची वर्णू कशी सारी, भव्यता ही देशाची वर्णू कशी सारी, हिमालय उभा ठाकला भारताच्या रक्षणाला, हिमालय उभा ठाकला भारताच्या रक्षणाला, गनिमही नमले, गनिमही नमले अजिंक्य आमच्या शौर्याला, गनिमही नमले अजिंक्य आमच्या शौर्याला. राजस्थानची वाळू ही संस्कृतीने रंगली, राजस्थानची वाळू ही संस्कृतीने रंगली, पंजाबच्या धर्तीवर पिके जशी डोलली, पंजाबच्या धर्तीवर पिके जशी डोलली. पूर्वेकडचा प्रदेश मळ्यांनी सजला, पूर्वेकडचा प्रदेश मळ्यांनी सजला, गंध चहाचा सारा विश्वात दरवळला, गंध चहाचा सारा विश्वात दरवळला. भक्कम असं सह्याद्री घाट माथा आमचा, भक्कम असं सह्याद्री घाट माथा आमचा, गाजला इतिहास इथे स्वराज्याचा, गाजला इतिहास इथे स्वराज्याचा. जलदुर्ग आंबे मासे रानातला मेवा, जलदुर्ग आंबे मासे रानातला मेवा, किनाऱ्याचा कोकण रम्य देखावा, किनाऱ्याचा कोकण रम्य देखावा. निर्मळ पाण्याने सजला दक्षिण भारत, निर्मळ पाण्याने सजला दक्षिण भारत, निसर्गाचे सौंदर्य इथे साजत, निसर्गाचे सौंदर्य इथे साजत. असा हा भारत विविधतेचा आरसा, असा हा भारत विविधतेचा आरसा, अनेकतेतही जपतो एकतेचा वारसा, अनेकतेतही जपतो एकतेचा वारसा. असू जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, असू जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, भारतच असेल आमच्या हृदयात, भारतच असेल आमच्या हृदयात, भारतच असेल आमच्या हृदयात.